महायुतीचा महाविजय आता डिक्लेअर झालेला आहे आणि महायुतीला मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने या ठिकाणी सत्तेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायती म्हणून ज्याची ओळख आहे अशा निरा ग्रामपंचायतीमध्ये आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी निरेमधले काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा जल्लोष आत्ताच त्यांनी केलेला आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय वाटतं त्यांना या विजयाबद्दल आणि हा विजय कशा पद्धतीने मिळाला आहे आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत। नाव काय आपलं? बाळासाहेब भोसले, सरचिटणीस पुरंदर तालुका, भारतीय जनता पार्टी। अच्छा, काय सांगताल आपल्याला पुरंदर मध्ये कोण विजयी झालेला आहे आणि हा विजय कशा पद्धतीने मिळालेला आहे? पुरंदर मध्ये आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतरे विजयी झाले आहेत। पण आता 23 फेरे झालेले आहेत असं कळतंय। विजय किती मताने ते आघाडीवर आहेत? आता 25व्या फेरी अखेर ते 22व्या फेरी अखेर 22,000 आघाडी। विजय निश्चित वाटतोय का शेवटच्या फेरीपर्यंत? विजय 100% निश्चित वाटतो। अच्छा, काय सांगताल? गुलाल उधळून मोकळे झालेला आहात आपण, आनंद व्यक्त केलेला आहे। काय वाटतं कसा संघर्ष होता हा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी? महायुतीच्या बद्दल महाविकास आघाडी भरपूर असं नेरेटिव्ह पसरलं होतं। तुम्ही बघता तिकडे बघा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषात गावाला एक मिरवणूक काढलेली आहे। यावेळी पुरंदरमध्ये इतकं नेरेटिव्ह पसरलं गेलं, परंतु लोकांनी चांगल्या प्रकारे मदत केली। माझ्या शेतकरी मित्रांनी मदत केली, लाडक्या बहिणींनी मदत केली। तळागाळातील सर्व जे मोदीवर, फडणवीस साहेबांवर, शिंदे साहेबांवर, अजितदादा प्रेम करतात अशा सर्वांनी मदत करून हा महाविजय मिळवलेला आहे। त्यामुळं मी सर्वांचं, पुरंदर मधल्या माझ्या विशेष निरेतल्या सर्व माझ्या तरुण कार्यकर्त्यांचं, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, रिपब्लिक पार्टी असो, मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याचे मी मनापासून आभार मानतो। कारण यामध्ये सर्वांचा एक मोठा वाटा आहे, त्यामुळे हे आजचं आपल्याला यश बघायला मिळतं। यामुळं विजय बापू शिवतरे पुन्हा एकदा या पुरंदर भागवा फडकवला। जसं मुख्यमंत्री शिंदेने सांगितलं होतं की हा गड विरोधकांच्या ताब्यात किंवा विरोधकांच्या ताब्यात नाही गेले, तो लोकांनी शब्द पाळला। फडणवीस साहेबांचं काम लोकांना माहिती, नरेंद्र मोदी साहेबांचं काम लोकांना माहिती, अजितदादा सारखा स्पष्टोक्ती नेता लोकांना माहिती। त्यामुळे लोकांनी चांगल्या पद्धतीनं या महायुतीवर विश्वास ठेवला आणि भरभरून त्यांना मत देऊन विजयी झालं। आपण दुसरेही कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष चालू असलेला पाहायला मिळत आहे। आपल्याला पाहतोय आपण कार्यकर्त्यांच्या ही काही प्रतिक्रिया घेऊयात। काय सांगशील? विजय मिळालाय, शिवतरे बापू हे विजयी झालेत, आघाडीवर आहेत सांगण्यात येत आहे। काय वाटतंय कशा पद्धतीने हा विजय जल्लोष साजरा करताय? इतका आनंद वाटतो आम्हाला, आम्ही इतका आनंदी आहोत। जे आनंद आम्हाला कधी भेटला ना, तो आनंद आज आम्हाला भेटतोय। आम्ही हिंदुत्वासाठी एवढं पळलो आणि आमचा बाप्पा आमदार झाले म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतोय। आम्ही जल्लोष साजरा करतोय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। पाहतोय आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत। नाव काय आपलं? कोणत्या पदावर आहे? जय श्रीराम, मी योगेंद्र माने, भारतीय जनता पार्टीची माझ्याकडे विस्तारक म्हणून काही काळ जबाबदारी होती। भोपाळ इथे देखील काही काम केलेलं आहे। या ठिकाणी बारामती, पुरंदर, हवेली आणि इंदापूर या ठिकाणी कार्य केलेलं आहे। पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। अच्छा, काय सांगताल? हा विजय सोपा होता का? आता या ठिकाणचा जो विजय आहे हा निश्चितच सोपा नव्हता, परंतु आज विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्राच्या जनतेने जो जनादेश दिलेला आहे, तो जनादेशाचा खरा असा अर्थ आहे की 2019 साली भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या युती सरकारला जनतेने पूर्ण मॅन्डेट दिला होता, परंतु त्या मॅन्डेटचा अनादर करून उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली होती आणि त्या गद्दारीचं उत्तर आता जनतेने ह्या प्रचंड बहुमतामध्ये दिलेला आहे आणि हा जनतेचा विजय एवढंच मी सांगतो। पाहतोय आपण या ठिकाणी दुसरेही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। काय वाटतं हा विजय, या विजयाकडे आपण कसे पाहता? बापू पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी विजयी झालेले आहेत, हा विजय सोपा वाटत होता का? विजय बापू नक्कीच आम्हाला विजय बापूंचा विजय हा 100% भगवा विजय होणार होता। ह्यामध्ये संघाचं, वडकड मोहीमचं, ह्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं काम महत्त्व प्रेरणादायी ठरलं आणि विजय हा आमचा कॅबिनेटमध्येच विजय बापूंनी 100% होईल। काय वाटतंय आता कोणते विकासाचे मुद्दे हे घेऊन आता पुढे पुरंदर विकास करेल? राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेजुरी MIDC मध्ये तरुणांना रोजगार,
या संदर्भात आणि महिलांसाठी पण रोजगार निर्मिती करण्यासाठी बापूंच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. हा विजय सोपा झाला असं म्हटलं जात आहे, कारण असं वाटतं का आपल्याला की राष्ट्रवादीकडून तिसरा उमेदवार दिला होता संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून, त्यांच्यामुळे हा विजय सोपा झाला का? नक्कीच. पण दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि ही रक्त महत्वाचं सांगायचं धर्माविरुद्ध अधर्माची लढाई चालली होती. अच्छा, 2000 आत्ता जी झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यामधलं यश आणि हे यश याच्याकडे कसे पाहता आपण? लोकसभेच्या वेळी तुम्हाला एक सांगतो का, लोकसभेचा वचपा लोकांनी ह्या विधानसभेत काढला. त्यावेळी लोकांना वाटलं नव्हतं की एवढं मोदी साहेबांनी केंद्रातनं विविध योजना आणल्या, महाराष्ट्रात विविध ठिकाणी चांगला रस्ता असो, रेल्वे असो, पाणी, जलजीवन मिशन सारखे आपल्या नेरेला सुद्धा जवळ 40-42 कोटीची योजना मिळाली. परंतु याचे श्रेय सुद्धा विरोधकांनी लाटण्याचा प्रयत्न केला. परंतु जनता जागरूक आहे, त्यांना माहिती आहे मोदी साहेबांचं काम काय आहे, किंवा एवढ्या 2.5 वर्षामध्ये जे शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा असतील यांच्या सरकारने केली कामं ही लोकांना प्रचंड प्रभावित करणारी कामं आहेत. लाईट बिलचा प्रश्न असो शेतकऱ्यांचा, किंवा जलजीवन प्रश्न असो, लाडकी बहीण प्रश्न असो, असे इतकी कामं सरकारने केलीत की लोकांना त्यामुळं महायुतीशिवाय पर्यायच नव्हता. अच्छा, सांगा आता महाराष्ट्रात बीजेपी 1 नंबरचा पक्ष ठरलाय, आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, कोण व्हावा असं वाटतं आपल्याला एक बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून? ते कसं आहे बघा, आता तिघं मिळून जे निर्णय घेतील तो मान्य राहील. कारण फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, किंवा आपले शिंदे साहेब आहेत, तिघांची मिळून महायुती आहे. ती तिघं मिळून निर्णय घेतील तो मुख्यमंत्री होईल. एकनाथ शिंदेंना जर मुख्यमंत्री केलं तर तुम्हाला आवडेल का? निश्चित महायुतीचा जर असा निर्णय असेल, आता शेवटी हे जे निर्णय असतात हे वरिष्ठ पातळीवरती, केंद्रीय पातळीवरती होत असतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, आम्हा भाजप कार्यकर्त्यांना वाटतं की फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे, आम्हाला वाटतं फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून. अच्छा, पण तरी पण जर फडणवीसांनी पण त्याला सहमती दिली आणि जर एकनाथ शिंदे झाले तर आम्ही काही नाराज व्हायचं काहीच कारण नाही. जर पक्षाचं धोरण जसं ठरलं तर आम्हाला काय अडचण नाही. कारण शेवटी कसं सरकार आलं तर युतीच्या माध्यमातून लोकांचं जनसेवेचं काम करणार आहे, विविध योजना जे रखडल्या त्याचं काम करणार आहे. आमच्या नेरेसारख्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्याचं काम होईल. पुरंदरच्या दृष्टीने कोणतं महत्वाचं काम वाटतंय? शेवटचा प्रश्न. पुरंदर दृष्टीने आंतरराष्ट्रीय विमानतळ फार महत्वाचं काम आहे. रोजगारीचा विस्तारपणा जो असेल, शैक्षणिक धोरण असेल, या दृष्टीने खूप मोठं काम आहे पुरंदरमध्ये. पाहतोय आपण या ठिकाणी कार्यकर्ते होते, विजयाचा जल्लोष करताना आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि महायुतीचा महाविजय हा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाजल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठी न्यूज साठी मी उमेश जगताप, पुरंदरहून.